कांद्याच्या पातीची भाजी करण्यासाठी लागणारे साहित्य: 1 चमचा तेल, 1 चमचा जिरं, बारीक चिरलेलं लसूण, भिजवलेली मूग डाळ, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, पाणी, चिरलेली कांद्याची पात। आता गरम तेलात जिरं, लसूण, भिजवलेली मूग डाळ, तिखट, मीठ, पाणी घालत झाकण ठेवत हे मिश्रण वाफवून घ्यायचं आणि यात कांद्याची पात घालायची आणि झाकण न ठेवता शिजवायची। झाली आपली कांद्याच्या पातीची भाजी तयार। आता बनवूयात कांद्याची पात। चमचाभर तेल गरम केलेलं आहे, यामध्ये घालूयात जिरं, लसूण बारीक चिरून, थोडा जास्त घ्यायचा लसूण पालेभाजीसाठी, आणि सोनेरी रंगात परतून घ्यायचा। लसणाला हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झाली, ही मूग डाळ धुवून 1 तासभर पाण्यामध्ये भिजत घातली होती। काय करूयात मीठ। आता यामध्ये घालूयात लाल तिखट, थोडंसं मीठ चवीपुरतं, थोडं पाणी घालते मी, आणि आता झाकण ठेवून ही डाळ आहे ना 5 मिनिटं फक्त वाफवून घेऊयात। 5 मिनिटं झालेली आहेत, डाळ व्यवस्थित वाफवून घेतली। वाह क्या बात आहे। मूग डाळ आहे, पटकन शिजते, खूप वेळ नाही लागत। आता यामध्ये घालूयात कांद्याची पात। आधी नाही घालत मी डाळीसोबत, कारण मग काय होतं ना, पात ओव्हरकुक होते। करूयात मिक्स डाळीसोबत आणि 5 मिनिटं झाकण न ठेवता हे शिजवून घेऊयात। पालेभाजी शक्यतो झाकण न ठेवताच शिजवायची। काय असतं ना, व्होलेटाईल ऍसिड असतात पालेभाज्यांमध्ये, तर झाकण ठेवलं तर ते ऍसिड रिलीज व्हायला किंवा बाहेर जायला जागा नाही मिळत, आणि मग त्या भाज्यांचा असा छान गडद हिरवा रंग नाही राहत आणि काळपट होतात भाज्या। त्यामुळे शक्यतो झाकण न ठेवता शिजवायची। चला तर मग इथे ही कांद्याची पात 5 मिनिटं मी शिजवून घेतली, तुम्ही बघू शकाल मस्त शिजली। ओव्हरकुक करायची गरज नाही, पटकन शिजते ही पात। गॅस आता बंद करते आणि आता कांद्याची पात पण इथे बनवून तयार आहे।